महाराष्ट्राचा अभिमान, महाराष्ट्र दिन. नाशिक पोलिसांनी बलात्काराच्या प्रकरणात अशोक खरात उर्फ कॅप्टन या कथित ज्योतिषी आणि न्यूमरॉलॉजिस्टला अटक केल्यामुळे महाराष्ट्राच्या राजकारणात खळबळ उडाली. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, राधाकृष्ण विखे पाटील, राज्य महिला आयोगाच्या अध्यक्ष रुपाली चाकणकर अशी बडी मंडळी या भोंदूच्या संपर्कात असल्याचं उघड झालंय. अशोक खरातच्या अटकेमुळे महाराष्ट्राची F-15 फाईल उघडकीस आल्याचं शिवसेना खासदार संजय राऊत यांनी म्हटलंय. त्यामुळं या प्रकरणाचं गूढ आणि उत्कंठा वाढली. नेमकं हे प्रकरण काय आहे, ते कसं उघडकीस आलं आणि यामुळे कोण कोण अडचणी देऊ शकते याची चर्चा या व्हिडिओच्या माध्यमातून आपण करणार आहोत. नमस्कार, मी विजय चोरमारे. आपण पाहताय महाराष्ट्र दिनमान. संजय राऊत यांनी अशोक खरात प्रकरणाला महाराष्ट्राची F-15 फाईल असं संबोधून राजकारण तापवलंय. फाईलच्या माध्यमातून महाराष्ट्रातील बड्या नेत्यांचा पर्दाफाश होणार असल्याचा दावा त्यांनी केलाय. या फाईलद्वारे लैंगिक शोषण प्रकरणात काही लोकप्रतिनिधींची नावं समोर येण्याची शक्यता व्यक्त केली जाते. या मुद्द्यावरून लक्ष विचलित करण्यासाठी सरकार प्रयत्न करत असल्याचा आरोपही राऊत यांनी केलाय. राऊत यांच्या आरोपामुळे हे प्रकरण चांगलंच तापल्याचं दिसतंय. आपल्याला आठवत असेल की नोव्हेंबर 2022 मध्ये, म्हणजे नेमकी तारीख सांगायची तर 23 नोव्हेंबर 2022 ची घटना आहे. एकनाथ शिंदे तेव्हा महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होते. मुंबईतल्या सर्व बैठका रद्द करून शिंदे सपत्नीक शिर्डीला साईबाबांच्या दर्शनासाठी गेले. त्याबद्दल कुणी आक्षेप घेतला नव्हता. पण त्याच्या दुसऱ्या दिवशी आलेल्या एका बातमीने सर्वांना बुचकळ्यात टाकलं होतं. शिर्डीतल्या साईबाबांच्या दर्शनानंतर शिंदे नियोजित कार्यक्रम बदलून अचानक सिन्नरला निघाले. त्यांच्यासोबत राधाकृष्ण विखे पाटील आणि दीपक केसरकर हे तत्कालीन मंत्रिमंडळातले त्यांचे सहकारी होते. सिन्नर तालुक्यातल्या मिरगाव येथे ईशान्येश्वर मंदिरात ते दर्शनासाठी गेले. त्यावेळी त्यांनी अशोक खरात याच्याकडून भविष्य जाणून घेतल्याच्या बातम्या आल्या होत्या. थेट मुख्यमंत्री त्यांच्यापर्यंत गेल्यामुळं अशोक खरातचा भाव वधारलेला होता. एकूण महाराष्ट्राच्या राजकारणाच्या केंद्रस्थानी तो आलेला होता. अंधश्रद्धा निर्मूलन समितीनं त्यावेळी शिंदे यांच्या या कृतीवर कठोर टीका केली होती. तर हा अशोक खरात स्वतःला कॅप्टन अशोक खरात म्हणून घेतो. का तर म्हणे तो कुठल्या तरी विमान कंपनीत कॅप्टन पदावर होता, मर्चंट नेव्हीमध्ये होता. हा अशोक खरात लोकांना भविष्य सांगत होता. एकनाथ शिंदे, राधाकृष्ण विखे पाटील, दीपक केसरकर ही काही प्रमुख उदाहरणं आहेत. त्या पलीकडे अनेक राजकीय नेते, वरिष्ठ सरकारी अधिकारी त्याच्याकडे भविष्य जाणून घेण्यासाठी जात होते. हा भोंदू बाबा आता पोलिसांच्या कचाट्यात सापडलाय. एका महिलेने त्याच्या विरोधात बलात्काराची फिर्याद दिली. स्वतःकडे दैवी शक्ती असल्याचा खोटा दावा करून मंत्रतंत्र आणि धार्मिक विधीच्या नावाखाली फिर्यादीच्या मनात विश्वासात संपादन केला. त्यानंतर त्यांना ऑफिसमध्ये बोलावून गुंगी आणणारा पदार्थ खायला देऊन अत्याचार केल्याचं फिर्यादीत म्हटले. 2022 पासून डिसेंबर 2025 पर्यंत हा प्रकार सुरू असल्याची तक्रार आहे. यातली धक्कादायक बाब म्हणजे पोलिसांनी अशोक खरातकडून 58 व्हिडिओ असलेला एक पेन ड्राईव्ह जप्त केलाय. नामांकित महिला सेलिब्रिटींच्या संदर्भातले हे व्हिडिओ असल्याची माहिती समोर येते. त्याची अधिकृत पुष्टी अद्याप पोलिसांनी केलेली नाही. परंतु हे व्हिडिओ धक्कादायक असण्याच्या शक्यतेमुळं संजय राऊत यांनी महाराष्ट्राची F-15 फाईल खुली झाल्याचं जे म्हटलंय त्यात तथ्य असल्याचं मानलं जातं. सिन्नर तालुक्यात अशोक खरातनं श्री शिवणिका संस्थान या मंदिराची स्थापना केली. या मंदिराच्या विश्वस्त पदावर राज्य महिला आयोगाच्या अध्यक्ष रुपाली चाकणकर या सुद्धा आहेत. त्यामुळं एकनाथ शिंदे यांच्या पाठोपाठ रुपाली चाकणकर ही वादात सापडले आहेत. राजकीय विरोधकांनी चहूबाजूंनी चाकणकर यांच्यावर टीकेची झोड उठवली. तर नाशिकमध्ये सरकारवाडा पोलिसांनी अशोक खरात याच्याविरुद्ध अत्याचाराचा गुन्हा नोंदवलाय. 35 वर्षीय महिलेवर अत्याचार केल्याच्या आरोपाखाली अशोक खरात उर्फ कॅप्टन याच्यावर कारवाई करण्यात आली. बुधवारी पहाटे 3 वाजण्याच्या सुमारास पोलिसांनी अशोक खरातला ताब्यात घेतलं. त्याच्याकडून जप्त केलेल्या पेन ड्राईव्हमध्ये 58 आक्षेपार्ह व्हिडिओ असून त्यांची सत्यासत्यता पडताळण्यात येत आहे. अशोक खरात हा नाशिकमधल्या सिन्नर तालुक्यातील मिरगाव येथील श्री ईशान्येश्वर मंदिर ट्रस्टचा अध्यक्ष आहे. तो अंकशास्त्रज्ञ म्हणजे न्यूमरॉलॉजिस्ट म्हणूनही ओळखला जातो.
अशोक खरात हा मर्चंट नेव्हीमधला निवृत्त अधिकारी आहे. शिवनिका ट्रस्टच्या संकेतस्थळावरील माहितीनुसार मर्चंट नेव्हीमध्ये 22 वर्षाच्या कारकिर्दीत खरातनं 154 देशांचे दौरे केलेत. खरातनं कॉस्मॉलॉजी म्हणजे विश्वशास्त्र या विषयाचा अभ्यास केला असल्याचंही सांगितलं जातं. अशोक खरातच्या अटकेनंतर एकनाथ शिंदे, राधाकृष्ण विखे पाटील, दीपक केसरकर यांच्यासोबतचे त्याचे फोटो समाज माध्यमावर व्हायरल झाले. रुपाली चाकणकर यांच्यासोबतचे त्यांचे फोटो आणि व्हिडिओही मोठ्या प्रमाणावर असून त्यावरून त्यांच्यावर टीकेची झोड उठते. रुपाली चाकणकर या आपल्या पतींसह या अशोक खरातचे पाय धुत असल्याचे व्हिडिओ आहेत. ओम हरि ओम शुद्धवारः सर्वशुद्धोदये ओदये तये तबाहो जय. शिवसेनेच्या नेत्या सुषमा अंधारे यांनी म्हटलंय की कॅप्टन अशोक खरात नावाच्या स्वयंघोषित ज्योतिषावर बलात्कार, यौन शोषण यासारखे गंभीर आरोप आहेत. पोलिसांनी हस्तगत केलेल्या पेनड्राईव्हमधून 58 आक्षेपार्ह व्हिडिओ पोलिसांनी हस्तगत केले आहेत. या स्वयंघोषित ज्योतिषाकडं अनेक राजकीय नेत्यांचा राबता होता. केसरकर, तटकरे, चाकणकर अशी काही राजकीय भक्तांची नावं आहेत. यापूर्वी सुद्धा अशोक खरात याच्यावर जेव्हा लैंगिक शोषणाचे आरोप एका संस्थेने केले तेव्हा चाकणकर यांनी आपल्या पदाचा दुरुपयोग करीत संबंधित संस्थेकडून दबाव आणून माफीनामा घेतला होता. खरात त्यांनी स्थापन केलेल्या संस्थेवर रुपाली चाकणकर या संचालक म्हणून काम करतात. खरात त्याच्या घरच्या लग्न कार्यामध्ये चाकणकर जातीने स्वागत करताना बघून अनेकांना आश्चर्य वाटलं होतं. आता आम्हाला शंका नव्हे, भीती आहे की पुन्हा एकदा महिला आयोगासारख्या अत्यंत जबाबदार पदाचा दुरुपयोग करत रुपाली चाकणकर यांनी अशा लिंगपिसाट माणसाला मदत केली तर याची जबाबदारी कोण घेणार असा प्रश्न सुषमा अंधारे यांनी उपस्थित केला आहे. की एका लिंग पिसाटाचे हे सगळी कृष्णकृत्य कुणाच्या आशीर्वादाने चालू आहेत तर महिला आयोगाच्या छत्रछायेखाली हे सगळं चालू आहे. महिला आयोगात जर पाय धुत असेल अशा माणसाचे तर शोषित बायकांनी न्याय कुणाकडे मागायचा हा साधा प्रश्न आहे. शिवनिका ट्रस्ट आहे जी अशोक खरातांनी स्थापन केलेली आहे. या शिवनिका ट्रस्टच्या संचालक पदावर चाकणकर आहेत. गेल्या अनेक वर्षांपासून आहेत. चाकणकरांचे त्यांचे घरोब्याचे संबंध वगैरे आहेत. योगायोगानं राज्याचे उपमुख्यमंत्री पदावर याच पक्षाच्या नेत्या सुनेत्रा वहिनी पवार आहेत. महिला म्हणून सुनेत्रा वहिनींच्या मनाला तरी ही गोष्ट पटते का की अशा लिंगपिसाट माणसाला पाठीशी घालणाऱ्या चाकणकरांना या पदावर ठेवावं, असं अंधारे यांनी म्हटलंय. हा सगळा गदारोळ उठल्यानंतर रुपाली चाकणकर यांनी स्पष्टीकरण दिलंय. त्यात त्यांनी म्हटलंय की कॅप्टन खरात याच्या वैयक्तिक आयुष्य किंवा त्यांच्यावर झालेल्या आरोपाबाबत मला माहिती नाही. आता जे आरोप होत आहेत त्याबद्दल पोलीस निष्पक्षपणे चौकशी करतील. पोलीस तपासावर माझा विश्वास आहे असं चाकणकर यांनी म्हटले. त्यांच्या या खुलाशावर सुषमा अंधारे यांनी पुन्हा तोफ डागली. त्यांनी म्हटलंय की रुपाली चाकणकर एक नंबरच्या खोटारड्या आहेत. कॅप्टन अशोक खरात काय लायकीचा माणूस आहे हे रुपाली चाकणकर यांना चांगलंच माहिती होतं. खरात त्याची दुष्कृत्य बाहेर आणण्याचा प्रयत्न खबरदार पुढारी या स्थानिक वृत्तपत्राने केला तेव्हा त्याच्यावर कायदेशीर कारवाई करण्याची धमकी देत त्याच्याकडून चाकणकरबाईंनी माफीनामा घेतला होता. ज्या चाकणकरबाई मला या प्रकरणाची माहिती नव्हती असं सांगत आहेत त्या बाई या माफीनाम्याच्या संबंधानं काय बोलणार आहेत असा सवालही अंधारे यांनी उपस्थित केला आहे. राष्ट्रवादी काँग्रेसच्याच रुपाली ठोंबरे यांनीही अभी बात निकली है तो दूर तक जाएगी असं म्हटलंय. समाज माध्यमावर प्रतिक्रिया त्यांनी दिलेली आहे. संविधानिक पदावर बसलेल्या अध्यक्षात जर अत्याचाराच्या मुखी असतील तर चाकणकर प्रेमींनी आता टाळ्या वाजवाव्यात अशा शब्दात त्यांनी आपला संताप व्यक्त केला आहे. ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते विजय कुंभार यांनीही अशोक खरातची अटक हा फक्त एक गुन्हा नाही तर एका मोठ्या शोषणाच्या रॅकेटचा पर्दाफाश असल्याचं म्हटलंय. या प्रश्नी सर्व थरातून तीव्र प्रतिक्रिया उमटत आहेत. एवढ्या हाय प्रोफाईल प्रकरणात पोलीस विना दबाव काम करतील का अशी शंकाही व्यक्त केली जाते. पुरोगामी महाराष्ट्रातल्या राजकीय नेत्यांनी भोंदूंच्या नादाला लागून महाराष्ट्राच्या लौकिकाला काळीमा फासल्याची टीकाही होत आहे.
अशोक खरातच्या ताब्यातून हस्तगत केलेल्या पेनड्राईव्हमधील 58 व्हिडिओंच्या संदर्भातील वस्तुस्थिती समोर येणार का? त्यातले नेते तसेच अधिकाऱ्यांचे चेहरे जगासमोर येणार का? याबाबतही महाराष्ट्राच्या जनतेला उत्कंठ आहे. या प्रकरणाबद्दल तुम्हाला काय वाटतं ते कमेंट बॉक्समध्ये लिहा आणि महाराष्ट्र दिनमानचं यूट्यूब चॅनल लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.